बारकुमाई 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 हेलो हरे विठो हरे हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूपालोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने रूप पाहतालोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम करामि चिंता न करामि चिंता न करामि चिंता सर्वथा भय न धरावे 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 सर्वथा चिंता न करावि चिंता न करावी चिंता न करावि चिंता भय न धरावे सर्वथा 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 दासा साये नारायण दासा साये नारायण दासा साये नारायण दासा साये नारायण होय रक्षिता आपण होय रक्षिता आपण होय रक्षिता आपण होय रक्षिता होय रक्षिता आपण होय रक्षिता आपण परिहार न लगे परिहार न लगे परिहार न लगे परिहार काहियो जावे उत्तर काहियो जावे उत्तर काहियो जावे उत्तर काहियो काहियो जावे उत्तर काहियो जावे उत्तर दासा साये नारायण दासा साये नारायण दासा साये नारायण दासा साये नारायण होय रक्षिता आपण 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 न धरा शंका न धरावी शंका न धरावी शंका न धरावी शंका नये बोलो म्हणे तुका नये बोलो म्हणे तुका नये बोलो मने तुका नये बोलो मने तुका नये बोलो मने तुका नये बोलो मने न धरावी शंका न धरावी शंका न धरावी शंका न धरावी शंका नये बोलो म्हणे तुका नये बोलो म्हणे तुका नाही बोलो म्हणे तुका नाही बोलो म्हणे तुका नाही बोलो म्हणे तुका नाही बोलो म्हणे तुका दासा साहे नारायण दासा साये नारायण दासा साहे नारायण दासा साये नारायण रक्षिता आपण होय रक्षिता आपण होय रक्षिता नारायण होय रक्षितापन होय रक्षितापन होय रक्षितापन विठोबार कुमार जय जय गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमारी विठोबार कुमार जय गोपाल कुमारी गोपाल जय गोपाल कुमारी गोपाल जय गोपाल कुमारी गोपाल
बारकुमाई बारकुमाई हो बारकुमाई गुरुवर्य संगीत विशारद महाराष्ट्राची गायन कोकिळा किती उपमा देवा तेवढ्या कमीचे दासे रविदादा पवार तसेच संगीत विशारद आपले उद्धव महाराज शिंदे महाराष्ट्रामध्ये नामवंत गायक असे आणि तसेच पक्वादाची साथ महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये गाजलेले भरत महाराज पटाळे यांची पक्वादाची साथ आहे. न करावी चिंता न करावी चिंता न करावी चिंता न करावी चिंता चिंता न करावी 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 चिंता धरावे सर्वथा भयन धरावे सर्वथा भयन धरावे भयन धरावे भयन धरावे सर्वथा भयन धरावे
सर्वथा 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 दास साई नारायण 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 छान लागली होती टाकली वेगळं म्हणते कोमत राहते हो रक्षता आपण होय रक्षता 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 सीतापन आपन रे रक्षी
होय रसिता होय रसिता होय रसिता आपण 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 होय होय रसिता होय होय आपण होय होय री होय रसिता आपण होय रसिता आपण होय रसिता आपण 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 वा वा होय रसिता आपण होय रसिता आपण आपण
दासा साही नारायण होय रक्षिता आपण न लगे परिहार काही योजावे उत्तर दासा साही नारायण होय रक्षिता आपण न धरावी शंका नाही बोलू म्हणे तुका दासा साही नारायण होय रक्षिता आपण श्री संतांची माता चरणावर श्री संतांची माता चरणावर श्री संतांची माता चरणावर श्री संतांची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी क्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख समचरण सरोजं सान्द्रनीलम्बुदभं जघन निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि शरण शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मस्तकही पयावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला न करावी चिंता न करावी चिंता भय न धरावी सर्वथा दासा साही नारायण होय रक्षिता आपण प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग
संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथेतील चारचरणाचा आहे आणि अभंगाद्वारे जगद्गुरू तुकाराम महाराज चिंता करू नका, भय बाळगू नका, भगवान परमात्मा दासांचं रक्षण करणारे आहेत. त्या भगवंताला आपल्या रक्षणासाठी म्हणून काही सांगावं लागत नाही. न लगी परिहार काही योजावे उत्तर, पण काही वेळेला भगवान आपलं रक्षण करतील का अशी शंका कदाचित एखाद्याच्या मनामध्ये येऊ शकते. त्या अपेक्षेने महाराज बोलतात, न धरावी शंका नये बोलू म्हणे तुका, दासासाही नारायण होय रक्षिता आपण. अशा अर्थाचा अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. या ठिकाणी ही भगवत सेवा, संत सेवा गेली अनेक वर्षांपासून चालू आहे. याही वर्षी भगवत कृपेने, संत आशीर्वादाने, सर्व हरिभक्ती पारायण मंडळींच्या सहकार्याने, सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने ही सेवा चालू आहे. आणि या सेवेतील एक दिवसाची सेवा करण्याची संधी, पारमार्थिक सेवा, परमात्म सेवा आपणाला घडावी या अपेक्षेने ज्यांनी या सेवेसाठी नारळ उचललं आणि सेवा स्वीकारली, खूप मोठा आनंद वाटतो या गोष्टी ऐकल्यानंतर. प्रत्येक वर्षी समारोपाच्या दिवशी पुढील वर्षाच्या कार्यक्रमाचं आयोजन नारळ उचलून केलं जातं. भक्त शिरोमणी जागृत दैवत हनुमानजींच्या वास्तव्याने, संत महंत प्रातस्मरणीय भगवान बाबांच्या कृपाशीर्वादाने तथा तत्सम आणि गुरुतुल्य अशा संत महंतांच्या कृपाशीर्वादाने ही भगवत सेवा, संत सेवा चालू आहे. या सेवेसाठी म्हणून मला तसं काही नामनिर्देश करता येणार नाही, पण 4-5 वेळेला 4-5 वर्ष झाले सेवेसाठी, तारखेसाठी फोन येत होता, पण इथे येण्याचा योग मात्र हा पहिल्यांदाच येतो आहे. येत असताना आमचा परिसर माहीत आहे तुम्हाला, आमचा गंगाकाठचा परिसर. हरिभक्ती परायण परमश्रद्धेय स्वामीजी ज्ञानचैतन्यजी हे गोदाकाठावर राहतात, आबेगाव या गावी. अगदी त्यागी मूर्ती, ज्ञान संपन्नता असताना सुद्धा नम्रता दिसून येते. सज्जनांनो, या महात्माजींकडे पाहिल्यानंतर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये ज्या महात्म्यांचं वर्णन केलं त्या ओव्या हातामध्ये घ्याव्यात आणि या विभूतीकडे पाहावं. वाचस्पतीची निपाडी सर्वज्ञता तरी जोडी परी वेडवे माझी दडी महिमे भेनी चातुर्य लपवी महत्व हरवी पिशे पण मिरवी औडोणी. अशा प्रकारची ही स्थिती आहे. ही व्याजस्तुती नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आणि कार्यक्रम पत्रिका वाचल्यानंतर स्वामी ज्ञानचैतन्यजी यांची भागवत कथा आहे असं ऐकल्यानंतर स्वामीजींची परवा आबेगावला गेल्यानंतर भेट झाली आणि म्हटलं स्वामीजी आपली कथा आहे. हा म्हटले हा बाबा आहे. म्हटलं वा. कार्यक्रम पत्रिका पाहून आनंद वाटला. इथे येत असताना हे गाव जरा सापडत नव्हतं लवकर. आज दरीमध्ये आहे ना, आम्ही सपाटीवर राहणारे आहोत, आम्हाला दरीमध्ये येण्याची भीती वाटते. आणि त्यातल्या त्या 4 दऱ्या, एखादी दरी तरी माणूस एखाद्या वेळेला पार करू शकेल, पण 4 दऱ्या म्हटल्यानंतर जरा भीतीच वाटू लागली. पण भीती का वाटू लागली? कदाचित 4-5 वर्ष झालं टाळू लागलो आणि दरीमध्ये गेल्यानंतर जर मेहुणे समोर आले आणि जर धरलं तर काय करा. आमचे गौतमजी. पण पुन्हा धीर कसा आला, आमचा पठ्या वाघ आहे इथं, त्याच्यामुळं काय भ्यायची गरज. हे सोनं आहे सोनं. पण अधिकाराने आणि प्रेमाने बोलेल ही मंडळी, यांचा परिचय यांना नावानिशी देण्याची गरज नाही, यांचा गुणच यांचा परिचय समाजाला देतोय. पण त्यांना बोलण्याचा माझा अधिकार नाही. पण आमच्या वाघाला मी नेहमी बोलत असतो, वाघा भगवंताने गुण दिला ना, या गुणाला सोन्याला सुगंध आहे. फक्त वारकरी संप्रदायाचं हे पवित्र का व्यासपीठ सांभाळ बस. या व्यासपीठा वाचून इतर व्यासपीठावर जर आमचा वाघ दिसला ना, तर पुन्हा दुसऱ्यांदा कधीच आमच्या वाघाला वाघ म्हणणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठल. त्याचबरोबर आमचे संस्थानचे हरिभक्तीपरायण नाना वैजनाथ महाराज, संगीत विशारद वैजनाथ नाना, हरिभक्तीपरायण. परिचय आहे गायक म्हणून नाही, आज भागवत कथा चालू आहे त्यांची. आणि खरं म्हणजे भागवतकारांना कीर्तनासाठी येण्यासाठी वेळ नसतो साहेब, पण आले. त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज गुरुबंधू. आणि बघा खरं बोलू का, भागवतकारांनी आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी कीर्तनामध्ये येऊन बसायचं नसतं. पण आमच्या स्वामीजींचा स्वभाव या ज्ञानोबरायांनी वर्णन केल्याप्रमाणे तसा असल्यामुळं सोन्याला सुगंध आहे. त्याचबरोबर पहिली चाल ज्यांनी गायली असे रवींद्र महाराज पवार आणि उद्धव महाराज शिंदे. बापू, मला अगोदर बापू वाटलं, म्हटलं आमचेच बापू. पुन्हा म्हटले नाही गायक बापू, आमचे बापू मृदंगवादक बापू आपेगावकर. म्हटलं बापू, पुन्हा लक्षात आलं, म्हणलं आमचा वाघ आणि पुन्हा बापू. मग आमचे उत्तरेश्वर महाराज म्हणले नाही नाही, हे गायक सुंदर गायक. आणि जशी यांची ही दिव्यता, त्याचप्रमाणे आपण भगवत सेवे संत सेवेमध्ये अगदी तन मन धनाने वाहून घेतलेलं असल्यामुळे आपली सुद्धा सेवेच्या संबंधाने दिसणारी दिव्यता. याकरिता भक्त शिरोमणी हनुमानजीला, सर्व हरिभक्ती परायण मंडळींना, सर्व आदरणीय श्रोते मंडळी आणि माता भगिनी आणि गुरुवर्य स्वामीजींना प्रथमतः वंदन करून यथामती यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.
आज गायक मंडळींची साथ आहे, मृदंग वादकाची साथ आहे, आपली सर्व श्रोते मंडळींची साथ आहे, गुरुवर्यांचे आशीर्वाद आहेत, पण आवाजाची साथ नाही. खरं सांगू ना, आज दुपारची सेवा खोटं बुडून सोडून दिली. बोलता येईना हो, फोनवर कळतं ना तुम्हाला. आज रामनवमी होती आणि पोहनेरची सेवा ही आमच्या संस्थांची ही 50-50 गावं ते हट्ट करतात आणि हक्क गाजवतात. नाही बाबा, आलंच पाहिजे. कालच्या रात्रीच्या सेवेला जात असताना म्हटले काही नाही, एक काम करा, इथे या, रामकृष्ण हरी म्हणा, रूपाचा अभंग गायकाला म्हणायला सांगा आणि फक्त अभंग सरळ मनांजे विठ्ठल करा. पण तसं होतं. भगवान परमात्मा, संत महात्मे आणि आपण सर्व पाठीशी असल्यानंतर 4 शब्द बोलण्याची स्फूर्ती आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्राप्त होते. विठ्ठला. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे, मार्गदर्शन करणारी सर्व आदरणीय मंडळी, महाराज मंडळी यांचंही स्मरण करूया आणि अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. न करावी चिंता, न करावी चिंता, भय न धरावी सर्वथा, दासासाही नारायण होय रक्षिता आपण. जगद्गुरु तुकाराम महाराज चिंता करू नका म्हणतात. ज्या अर्थी चिंता करू नका म्हणतात त्या अर्थी चिंता करणारा वर्ग तुकोबारायांसमोर असावा. हा चिंता करणारा वर्ग. जगामध्ये एक वर्ग संसाराची चिंता करणारा आहे, एक वर्ग आपल्या स्वतःच्या उद्धाराची चिंता करणारा आहे, एक वर्ग जगाच्या कल्याणासाठी चिंता करणारा आहे आणि एक वर्ग जगाच्या कल्याणासाठी चिंता करणाऱ्यांची चिंता करणारा आहे. आपल्या संसाराची, आपल्या पोटासाठी चिंता करणारा जो वर्ग आहे त्याला पामर म्हणतात. आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी चिंता करणाऱ्यांना साधक म्हणतात. जगाच्या कल्याणासाठी चिंता करणाऱ्या वर्गाला संत म्हणतात आणि जगाच्या कल्याणासाठी चिंता करणाऱ्या संतांची चिंता करणाऱ्याला भगवंत म्हणतात. यामध्ये पहिला वर्ग आहे. आता आपला नंबर कुठं बसतो ते आपले आपण चेक करून पाहायचं. आपल्या संसाराची चिंता करणारा वर्ग. ज्ञानोबारायांनी पामराचं लक्षण केलं. अंगा मनाशी रुची यावी, तुलेनी कृत्या कृत्य नाठवी, जो करणे याची नावी, भलतीची करी. नित्य उठोनिया खावयाची चिंता, आपुल्या तू हिता नाठविसी. उठल्यानंतर केवळ आणि केवळ आपल्या संसाराची चिंता करणारा वर्ग जगामध्ये पुष्कळ पडलेला आहे. पण तुकोबार आहे, चिंता करू नका म्हणतात. असा दुष्काळ पडला आहे ना आपल्याकडं. दुष्काळ पडला आणि कुटुंबामध्ये 12-13 माणसं आहेत. पण जे धान्य शेतामध्ये पिकल्या गेलं ते धान्य फक्त 6 महिने पुरण्यापुरतं आहे आणि नवीन धान्य येण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी जाणार आहे. तेव्हा 6 महिने पुरतं धान्य असताना 2 महिन्याचं धान्य कमी आहे याची चिंता सुरू झाली. मुलगा
जीवाला खाऊ लागला. काही माणसं जीवासाठी खातात, पण काही काही जीवाला खातात. दोन्हीतला फरक लक्षात आला. आपल्या आईच्या लक्षात आलं, बाळा जरा जेवण कमी करून राहिलास. होय आहे, तुझ्या लक्षात आलं. हा का बरं? अगं आई, कुटुंब आपलं 12-13 माणसाचं कुटुंब आहे. 6 महिन्याचं धान्य आपल्या घरात आहे, पण आणखी 2 महिने 8 महिने धान्य नवं येणार नाही. 2 महिन्याचं धान्य कमी आहे म्हणून चिंता वाटते. किती महिन्याचं? 2 महिन्याचं धान्य कमी आहे. अच्छा, आईने आपल्या मुलाला सांगितलं की गोदावरीच्या काठावर एक संत राहतात, महात्मे राहतात, त्यांच्याकडे दर्शनासाठी जा. बर, पण जाताना रिक्त पानीर न गच्छीत, रिकाम्या हाताने जाऊ नकोस. कोरडा शिदा, एक वेळचा तरी शिदा घेऊन जा. हो, आपल्या भाषेत बोलू, चिपटभर पीठ, मुठभर डाळ, मुठभर तांदूळ घेतले, गेला. दुपारी 1चा समय होता. जाऊन त्या महात्म्यांना नमस्कार केला आणि हे समोर ठेवलं. त्यांनी बघितलं, हे काय? म्हटले शिदा आहे. कशासाठी? माझ्या आईने सांगितलं, महात्म्यांना भेटण्यासाठी जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून हे शिदा आणला आहे. त्या महात्म्यांनी आत आवाज दिला आपल्या धर्मपत्नीला, इकडं आहे का? हे भाऊ शिदा घेऊन आलेले आहेत, हे भाऊ शिदा घेऊन आलेले आहेत. आई साहेब आल्या आणि बघितलं, त्यांनी तो शिदा दाखवला, हे शिदा घेऊन आलेत. आई साहेबांनी उत्तर दिलं, स्वामी, मालकाला, स्वामी दुपारचं भागलंय, आता नकोय शिदा. दुपारचं भागलंय, शिदा नकोय आता. स्वामीजी म्हणाले, भाऊ हे शिदा असू द्या तुमच्याकडं, ज्याला गरज असेल त्याला द्या आणि खुशाल राहा. त्याला विचारायचं काय होतं? महाराज 6 महिन्याचं धान्य घरामध्ये आहे आणि 2 महिन्याचं धान्य कमी पडतं म्हणून चिंता वाटते. यासाठी काय करावं म्हणून विचारण्यासाठी गेलेला हा संसारी पुरुष. त्या महात्म्यांनी ते शिदा बघितल्यानंतर, घरच्यांना धर्मपत्नीला आवाज दिल्यानंतर धर्मपत्नीने येऊन उत्तर दिलेलं आहे, दुपारचं भागलंय, संध्याकाळची चिंता नाही. जिथं संध्याकाळची चिंता नाही तिथे हा 6 महिन्यानंतरची चिंता बाळगतोय. तुकोबाराय बोलतात, चिंता करू नका. विठ्ठला दुसरा वर्ग आहे आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी चिंता करणारा. कैमी उद्धार पावेना, कैमी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्ता माझे, करा समाधान चित्ता माझे. काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म, काय येईल कर्म, काय काय मी उद्धार पावेन, काय उद्धार पावेना. काय कृपा
करील नारायण काय कृपा करील नारायण आईसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन ओ करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे ये खंड येईल कर्म काही खंड येईल कर्म कै खंड येईल कर्म कै खंड कर्म कर्म वा काय मी उद्धार पावीन ऐशी चिंता करी सदा सर्व काळ काय मी उद्धार पावीन ऐशी चिंता कै कृपा करील नारायण ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस ही चित्तळमळ चिंता करणारा वर्ग आहे संसारबंध निर्मुक्तिक कथम मेशात कदा विभो इतिया सुदृढा बुद्धिः वक्तव्यासा मुमुक्षुता चुका मने चिंता वाटे कोण भेटे सांगी सा तळमळ लागावी लागते तळमळ लागावी लागते कोणी गावी आहे सांगा विठ्ठल कोणी गावी आहे सांगा विठ्ठल जरी तुम्हा कोणा ठावे जरी तुम्हा कोणा कोणे गावी आहे सांगा विठ्ठल कोणे गावी आहे सांगा विठ्ठल जरी ठाम असेल तुम्हा कोणा जरी ठाम असेल तुम्हा कोणा भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी पाहे रात्र दिवस वाट तुझी वा भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी तळमळ लागावी लागते किती लागावी लागते हे ज्यांना लागलेली आपण पाहू तेव्हा ठरवू हे परोक्षत्व आहे आपल्या ठिकाणी नाही सांगता येणार एक छोटासा प्रसंग आहे रामकृष्ण परमहंसांकडं एक कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाचा समारोप आणि समारोपासाठी प्रसादाची व्यवस्था सर्वांसाठी होती याला क्षेत्राच्या भाषेमध्ये मुक्तद्वार म्हणतात आपल्या भाषेमध्ये सांगू सुलबंद आठवतंय ना त्याच्या पोरांना नाही कळायचं ते सुलबंद आमंत्रण देण्याच्या दोन पद्धती होत्या पहिल्या कालामध्ये खेड्यामध्ये एक कर्दूड बंद स्वामीजी एक कर्दूड बंद आणि एक सुलबंद त्या नाहीदादाने येऊन दारावर उभं राहायचं अमक्या अमक्या पाटलाचं कर्दूड बंद बरोबर दुसऱ्या वेळेला सांगायचं अमक्या अमक्या पाटलाचं चुलबंद बरोबर म्हणजे दोन्हीतला फरक लक्षात येईल का
ज्यांनी ज्यांनी करदोडा बांधलेला आहे त्यांना त्यांना जेवणासाठी आमंत्रण आहे, याला करदोड बंद म्हणायचं. आणि ज्या ज्या व्यक्ती चूल पेटवतात आणि चूल पेटवून स्वयंपाक बनवतात ते चुलबंद अवतरण, म्हणजे त्यांच्यासह सांगायचं आता चूल पेटवायची नाही, हे चुलबंद. त्याला क्षेत्राच्या भाषेमध्ये मुक्तद्वार म्हणतात. सर्वांना प्रसादाची व्यवस्था आहे. कार्यक्रम झाला आणि प्रसादासाठी गर्दी जास्तीची असल्यामुळे मंडप जेवणासाठी बसण्यासाठी कमी पोट लागला. भक्त मंडळी बसू लागली, वाढणारे वाढू लागले, वाढणं झाल्यानंतर जेवण करू लागले. अगदी चांगलं प्रसादाचं जेवण आहे, प्रसाद म्हणतात त्याला. जेवण वेगळं आणि प्रसाद वेगळा. जे पार्टीचं असतं ते जेवण आणि संतांचा असतो तो प्रसाद. प्रसादाची व्यवस्था सर्वांना आहे. करता करता अनेक पंक्ती मागून पंक्ती बसत होत्या, उठत होत्या, बसत होत्या, उठत होत्या. आता शेवटच्या पंक्तीला मंडप शिल्लक राहिलेला आहे आणि जेवणारी मंडळी कमी आहे. अशा याच्यामध्ये आवाज दिला, संयोजकाने आवाज दिला, आता ओ तुम्ही 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 ते बाजूला जे बसले होते ना पहिल्या कालामध्ये, तुम्ही म्हणजे जवळची माणसं जरा मागून बसत जा, पाहुण्यांना अगोदर बसू देत जा. या या गावकरी या या. गावकरी मंडळींना बोलावण्यात आलं. सर्व गावकरी येऊन बसले. बसल्यानंतर त्याच्यामध्ये एक महात्मा, खरंच महात्मा, लंगोटी लावलेली आहे लज्जा रक्षणार्थ, दाढी वाढलेली आहे, केस वाढलेले आहेत, अंगावर मल दिसतोय पण चेहऱ्यावरचं तेज मात्र मावत नाही. येऊन बसले. बसल्यानंतर एका भिकाऱ्याने त्यांना पाहिल्यानंतर म्हटले जरा पलकड सरका. पलकड 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 म्हटल्यानंतर हे असे पलकड सरकले. इकडचे म्हणाले नाही तिकडं पलकड पलकड, इकडून पलीकड पलीकड, इकडून पलीकड पलीकड. हे दोघांचं ऐकलं ते आणि ते उठल्याने निघाले. पहिल्या अनेक पंक्ती उठून गेलेल्या असल्यामुळे पत्रवाळ्या उचलून ज्या उकारड्यावर टाकलेल्या आहेत त्या उकारड्यावर काही कुत्री ते शिल्लक राहिलेलं अन्न खात होते. हे महात्मे गेले, एका कुत्र्याच्या गळ्यामध्ये हात टाकला आणि कुत्र ज्या पात्रावरचं अन्न खात आहेत, प्रसाद घेत आहेत, तेच 2 घास त्याने उचलले आणि तोंडात घातले. तेवढ्याच समयामध्ये रामकृष्ण परमहंस झोपडीच्या बाहेर आलेले होते आणि रामकृष्णांनी पाहिलं कुत्र्याच्या गळ्यामध्ये हात टाकून एक व्यक्ती प्रसाद घेत आहे. जवळ हृदय होता. बादचा हृदय, हृदय जी, अरे बघ बघ बघ, ते कुत्र्याच्या गळ्यामध्ये हात टाकून जे प्रसाद घेत आहेत ना ते पत्रवळीवरचा, ते महात्मेत, त्यांना घेऊन ये. कारण भक्ताचा महिमा तुका म्हणे अंगी व्हावी ती आपण. हृदय रामकृष्ण परमहंस यांनी सांगितल्यामुळे हृदय तिथपर्यंत जातात. तोपर्यंत 2 घास प्रसादाचे घेऊन ती व्यक्ती रस्त्याला लागलेली आहे. हृदय जाऊन चरणाला स्पर्श केला, वंदन केलं. महाराज डोळे उघडून सुद्धा बघितलं नाही. महाराज रामकृष्ण परमहंस आपणाला बोलावित आहेत. रामकृष्णांचं नाव ऐकल्यानंतर असं वाकून काय मागं बघितलं. रामकृष्णांचं नाव ऐकल्यानंतर मागं बघितलं आणि हात जोडले. म्हणजे रामकृष्ण एवढं नाव उच्चारल्याबरोबर आदर केला नामाचा. वा. पण चालू लागलेत. हृदयच्या लक्षात आलं महात्मे माघारी येण्याच्या विचारामध्ये दिसत नाहीत. आणि पण स्वामीजींनी सांगितले संत आहेत म्हणून, महात्मे आहेत म्हणून. हृदय चालत चालत विचारतो, महाराज माझी विनंती आहे, मला ब्रह्मज्ञान कधी होईल? काय ब्रह्मज्ञान कधी होईल? ब्रह्मज्ञान म्हटल्यानंतर परत आणखी त्यांच्याकडे बघितलं.
आणि चालू लागले. परत आणखी तोच प्रश्न विचारला, महाराज माझी विनंती आहे, मला ब्रह्मज्ञान कधी होईल? त्या महात्म्याने दिलं उत्तर आहे ते ऐका. महात्मे बोलतात, गंगेचं पाणी आणि गटारातील पाणी ज्या वेळेला सम वाटेल तेव्हा हात जोडले आणि हृदयजी थांबले. बराच वेळ विचार केला पण उलगडा झाला नाही. माघारी आले आणि रामकृष्ण परमहंसांना ते वाक्य सांगितलं. मी त्यांना ब्रह्मज्ञानासाठी जेव्हा विचारणा केली त्यावेळेला त्यांनी एक वाक्य मला सांगितलं, महावाक्याचा अर्थ कळेल पण याचा अर्थ कळणं कठीण झालंय मला. म्हणजे काय म्हणाले? ब्रह्मज्ञान कधी होईल असं विचारल्यानंतर त्यांनी मला उत्तर दिलं, गंगेचं पाणी आणि गटारातील पाणी जेव्हा सम वाटेल तेव्हा. कृपा करून मला त्याचा अर्थ सांगा. रामकृष्ण परमहंस जी बोलतात, हृदय ब्रह्मज्ञान होण्यासाठी, आपलं कल्याण होण्यासाठी तहान लागल्यानंतर ज्याप्रमाणे पाणी हे थंड आहे का गार आहे, हे साध्या बिसलेरीचं आहे का बिसलेरीचं आहे हे पाहत नाही. नव्हे, तहान लागल्यानंतर हे पाणी गढूळ आहे का निथळ आहे हेही पाहत नाही. भान राहत नाही, फक्त पाणीच पिऊन तहान भागवावी एवढीच अपेक्षा असते. त्याप्रमाणे आपल्या उद्धाराची ज्याला तळमळ लागली त्याचं गंगा आणि गटार याचं भान विसरलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला पण याला साधक म्हणतात. आमचे गुरुवर्यांच्या भाषेमध्ये बोलू, हरिभक्ती पारायण प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा बोलत असत. बुवा आपल्या स्वतःच्या उद्धाराची चिंता करणारा आणि काळजी करणारा जो आहे ना, तो अप्पलपोट आहे. अप्पलपोट्या आपल्या पुरतं पाहणार आहे. मग संत तसे नसतात, त्यांचं वाक्य आहे. संत तसे नसतात, तर जगाचं कल्याण होण्याची चिंता संत करतात. ऐका जरा. बुडत आहे जनन देखवे डोळा, येतो कळवळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. पुढते जनन देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. बुडत आहे जनन देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, मनोनिया. येतो हिताचा कळवळा, पडते हाती मनोनी काळा, काळा हाती पडती मनोनी हिताचा कळवळा येतो. दिंडीर वनामध्ये जन्नू महाराज आणि सत्यवती आपले दिवस भगवत चिंतनामध्ये सेवेमध्ये घालवत आहेत. पण पुत्र संतान नसल्यामुळं, पुत्रहीनस्य मे राज्यम, प्रत्येकाला अपेक्षा असते, पुत्र संतान नाही. भगवान शंकर परमात्म्याची तपश्चर्या करून प्रार्थना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले, आशीर्वाद मिळाला, पुत्र झाला. त्याचं नाव आहे पुंडलिक, भक्त पुंडलिक.
मातृपितृ भक्त भक्त पुंडलिकराय आई वडिलांची सेवा चालू आहे. भगवान परमात्मा त्या सेवेने भुलून दिंडीर वनामध्ये पुंडलिकरायांना दर्शन देण्यासाठी येतात. हाक मारली येऊन, पुंडलिका. कोण? ने भगवान. बर. देवा थोडं थांबा, आई वडील निद्रिस्त आहेत, सेवा चालू आहे, थोडं थांबा. बरं. कुठं थांबू? कुठं थांबू म्हटल्यानंतर आश्रमामध्ये काही विटा पडलेल्या होत्या. बसल्या बसल्या हाताला येईल अशा अंतरावर ईट होती. त्या विटेचं भाग्य इंद्राला शाप झालेला होता आणि इंद्र वीट होऊन पडलेला होता आणि इंद्राला उशाप मिळालेला होता. ज्या वेळेला भगवान पुंडलिकरायांना दर्शन देण्यासाठी येतील त्यावेळेला उभा राहण्यासाठी पुंडलिक यांचा हात ज्या विटेला लागेल नेमका त्याच विटेला लागेल आणि तीच वीट देवाला, जगाच्या मालकाला उभा राहण्यासाठी देईल. ज्या वेळेला पुंडलिकांचा हस्तस्पर्श आणि देवाचा चरणस्पर्श होईल त्यावेळेला उद्धार होईल. वीट फेकली. ऐसा कैसा तू रे धीट मागे फिरकावली विट, मागे फिरकावली विट, मागे फिरकावली विट. ऐसा कैसा रे तू धीट मागे फिरकावली विट, मागे फिरकावली विट, मागे फिरकावली विट. ऐसा कैसा रे तू धीट पायी भिरकावली विट, ओ पायी भिरकावली विट. ऐसा कैसा तू रे धीट मागे भिरकावली धीट पायी भिरकावली धीट भिरकावली धीट भिरकावली. धीट. वा. खरं बोलू का वागा? आमच्या वाघाला म्हणतो खरं बोलू का? खरं म्हणजे असे गायक खूप पाहिले पण चाल म्हणून बाजूला उभा राहणारे, पण साथ करणारे हे पहिल्यांदाच पाहतोय. विठ्ठला. पुंडलिकरायांनी वीट फेकली. भगवान थांबले. बराच वेळ झाला, बरेच दिवस झाले. भगवान उभेच आहेत. विटेवर उभा राहा म्हटल्यामुळे भगवंताला आपले चरण सम करावे लागले. कारण देवाला समचरणाने उभा राहण्याची ही पहिलीच वेळ. लक्ष आहे ना तुमचं? त्या अगोदर देवडाचरणी कृष्ण अवतारामध्ये, रामावतारामध्ये मागे पुढे पाय. त्याच्या अगोदर परतंत्र, त्याच्या अगोदर कुऱ्हाड हातावर, त्याच्या अगोदर नृसिंह अवतार. म्हणून पहिल्यांदाच समपायाने उभा राहण्याची ही वेळ देवाला. उभा राहिले भगवान. कंटाळा आला, हात कंबरेवर ठेवले. समचरण सरोजम आणि पुंडलिकरायांकडे पाहतात. भगवान प्रसन्न होऊन पुंडलिकरायांना विनंती करतात. पुंडलिकराय, प्रसन्न आहे मी, काही मागून घ्या, काही वर मागून घ्या. वा. संधीचं सोनं केलं पाहिजे माणसाने, संधीचं सोनं केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला बऱ्याच व्यक्तींना संधी मिळते पण सोनं नाही होत. एक वाक्य बोलू का? सोनं होण्याची जी मातीच होती. पुष्कळ लोकांच्या झाल्यात. आमच्या सोबत बरेच काही होते. त्यांना माझं वय नव्हतं पण तरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. या भागाला त्यांच्या गावी
कार्यक्रमाला गेलो त्यावेळेला पखवाज घोडीवर ठेवलेला होता आणि हात पुरत नव्हता, खालून ताट नाही चौरंग उभा होता आणि चौरंगावर उभा राहून पखवाज व्हायचा होता हा पोरगा. मी विचारलं, म्हटलं कोणाचा पोरगा आहे? म्हटले अमक्या अमक्याचा. माझ्याकडे बोलवा त्याला. आला. वागा सोनं होईल तुझं, पण लक्ष कर वागा, पण काही अडचण आली तर मला सांग वागा. योग्य असं मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि कळालं पाहिजे. सोनं झालं वागाचं. तसं संधीचा फायदा घेतला पाहिजे. जगाचे मालक प्रसन्न झालेत, काय मागायचे ते मागून घे. आता त्या पुंडलिकरायांना कळालं नाही. मी जर असतो तर म्हणालो असतो, तुम्ही प्रसन्न आहात ना, एवढ्या वेळेला मलाच पंतप्रधान बनवा ना. माझ्यासारख्याने मागितलं असतं. पण ऐका जरा, भगवान प्रसन्न झाल्यानंतर पुंडलिकराय बोलतात, तुम्ही देणार ना? हा हा देणार आहे. जो आपल्या संसारासाठी मागतो तो पामर, जो आपल्या कल्याणासाठी मागतो तो साधक, आणि जो जगासाठी मागतो ते संत. आमच्या पुंडलिकरायांनी देवाकडे प्रसन्न आहेत म्हणून मागणी केली. ती मागणी कोणती ती ऐका. मुड पापी जैसे तैसे मुड पापी जैसे तैसे मुड पापी जैसे तैसे मुड पापी जैसे तैसे उत्तरी कासे लावणी, उत्तरी कासे लावणी, लावणी पुंडलिके दिलावर वर, पुंडलिके दिलावर उत्तरी कासे लावणी, उत्तरी कासे लावणी पुंडलिके दिलावर पुंडलिके दिलावर पापी दैसे दैसे उत्तरी कासे लावणी, उत्तरी कासे लावणी भक्त पुंडलिकराय देवाकडे प्रार्थना करतात, भगवन तुमच्याकडे जे येतील, जसे येतील त्यांचा उद्धार करा. तुका म्हणे ऐसे आहेत गारी, आहेत गारी तुका ऐसे आहेत हरी, याही तारी, याही तारी जीवासी, याही तारी याही तारी जीवासी. जगामध्ये कसे 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 आहेत, जसे 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 आहेत तसे, पण त्यांचा उद्धार कर. पण कसे असेल इथं आवड निवड नाही. जिथे आवड निवड नाही त्यांना संत म्हणतात. विठाला अहो मान्य करावं लागलं आणि सहीच करावी लागली. या मागणीवर सही करावी लागली. जगाच्या मालकाला तुकोबराय बोलतात, सही केली सही. तुका म्हणे खरी झाली एका बोले संतांच्या. पुंडलिका दिलावर. काही काही वेळेला कानपाट असल्यामुळे पुंडलिके दिलावर. स्वामीजी पुंडलिके दिलावर असा जर उच्चार केला तर पुंडलिके या पदाची तृतीय विभक्ती झाली तर पुंडलिकाने वर दिला असा होईल. पुंडलिकाला द्वितीया. विठ्ठला संत चिंता करतात, जगाच्या कल्याणासाठी चिंता करतात. आता एक वर्ग राहिला आहे. जगाच्या कल्याणासाठी जे चिंता करतात त्यांना संत म्हणतात. त्या संतांची जे चिंता करतात त्यांना भगवंत म्हणतात. भगवान परमात्मा अभंगमध्ये प्रवेश करण्यासाठी आता
फक्त 1 मिनिट घेतो. तसं काही आगाऊ वेळ घेणार नाही. आणि आणखी मला बरंच काही ऐकावं वाटलं. माझं पोट नाही भरलं. आमच्या वाघाचा पकवाज ऐकायचा आहे, पण वांगीच्या सप्ताहामध्ये ऐकेल. गायन त्यांनी बाबा काही म्हणतील का म्हणून जरा लवकर उरकलं, पण तसं काही म्हणालो नसतो. मी डोळे झाकून डोलू लागलो. वा, छान आहे, छान आहे. पण आम्हाला डोलण्यासारखं आमचेच गुरुवर्य म्हणत असत, आम्हाला डोलण्यासारखं म्हणत जा बरं, गाण्यातलं नका म्हणत. आदले अवघड झाले ते. आता आमच्यासारख्यांनी नाही बोलणं चांगलं आहे, कारण आमचा अधिकार कमी पडतो. जगाच्या मालकाने चिंता करावी ती संतांची. कौरव आणि पांडव यांचं जमीन असं झालं, आपल्या भाषेमध्ये बोलू, हाडबैल. कौरवांपासून पांडवांना त्रास होऊ लागला. व्यासांनी, काकांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण काकांचं म्हणणं दुर्योधनाने मान्य केलं नाही. उलट दुर्योधन जरा अपशब्दात काकांना बोलला, तुम्हाला राहायचंय का इथं? राहायचं असेल तर नीट राहा, नसता चालते व्हा. काकांनी त्या दिवशी त्याग केला, राज्यांचा, हस्तिनापूरचा त्याग केला, निघून गेले, तीर्थयात्रा करत राहिले. पाठीमागं बरंचसं काही महाभारत घडलं. द्यूत झालं, 12 वर्षाचा वनवास झाला, 13 वर्षाचा 1 वर्षाचा अज्ञातवास झाला, शेवटी युद्ध झालं, संहार झाला. आणि भगवान परमात्मा यांनी विचार केला, ज्या उद्देशाने अवतार विग्रह धारण केला तो उद्देश पूर्ण झालाय. हा भूमिभार कमी झालाय, अवतार विग्रह पूर्ण करण्यासाठी आता काही अडचण नाही. उद्धवजीला सांगितलं, उद्धवा जी बद्रिकाश्रमी जा. बरोबर आहे ना? बद्रिकाश्रमी जा. उद्धवजीच्या लक्षात आलं, भगवान मला त्यांच्यापासून दूर का घालवतात? नक्की भगवंताला अवतार विग्रह पूर्ण करायचा आहे. उद्धवजी नाही गेले. शेवटी प्रभास क्षेत्री भगवंताच्या जवळच पायाजवळच सारखी मिरवत राहिले. आणि भगवान परमात्म्याने उद्धवजीला एक काम सांगितलं, उद्धवा जी भगवान, विदुर काका तीर्थयात्रेला गेले आहेत. होय, मी माझा अवतार विग्रह पूर्ण करणार आहे, पण माझा विदूर, ऐका, माझा विदूर, देवाने माझा म्हणावं, माझा विदूर माझ्यापासून दूर गेला आहे. तरी एक काम कर. काय? विदूर काका आल्यानंतर त्या काकांना म्हणावं, तुम्ही मैत्रेयीजीकडं ब्रह्मज्ञान ऐकण्यासाठी जा आणि त्यांना विनंती करा आणि त्यांना ब्रह्मज्ञान विचारा. आणि त्या मैत्रेयीजीला माझा निरोप सांग की भगवंताने काका आल्यानंतर तुम्हाला त्यांना ब्रह्मज्ञान सांगायचं सांगितलं म्हणून. विषय इथंच थांबतोय. भागवतामध्ये स्वामीजींकडून ऐकला असेल, ऐकून घ्या. तृतीय स्कंदामध्ये हा आलेलं चिंतन आहे, हे आलेलं चिंतन आहे. वा, भगवंताने अवतार विग्रह पूर्ण करत असताना काकांच्या, विदूर काकांच्या कल्याणाची चिंता करावी. म्हणजे जगाच्या कल्याणाची जी चिंता करतात ते संत, त्यांची चिंता भगवंत करतात. म्हणून तुकोबाराय बोलतात, संसाराची चिंता करू नका, उद्धाराची चिंता करू नका, जगाच्या कल्याणाची चिंता करू नका. आणि संतांना सांगतात, तुम्ही सुद्धा तुमचीही चिंता करू नका, कशाचीच चिंता करू नका. या उद्देशाने आमचे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये न करावी चिंता, 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 न करावी
करावी चिंता करावी चिंता न करावी चिंता भयन धरावे सर्वथा भयन धरावे सर्वथा दासा साहे नारायण दासा साहे नारायण भयन धरावे सर्वथा भयन सर्वथा दासा साहे नारायण दासा साहे नारायण हे न करावी चिंता भयन धरावे सर्वथा भयन धरावे सर्वथा भयन धरावे सर्वथा करावी चिंता भयन धरावे सर्वथा भयन धरावे सर्वथा भयन धरावे सर्वथा 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 गोपार कुमाई 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 जय 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 गोपार कुमाई आपली परवानगी घेऊन बरं ठीक आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलतायत. न करावी चिंता कोणी करू नये तसा कोणाचाच नाम निर्देश नाही. न करावी चिंता भय न धरावी सर्वथा भीती बाळगू नका. आता त्या भीतीचं चिंतन करण्याच्या ऐवजी पुढचं चिंतन करतो. थोडं भीतीची फक्त कारणं सांगतो. भीती का वाटते त्याची कारणं आहेत. स्वभिन्नता, स्वविरोधिता आणि स्वबलवत्ता, त्यामुळे भीती वाटते. म्हणून भय न धरावी सर्वथा. का म्हणून भगवान परमात्मा दासांचं रक्षण करणारे आहेत. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या दासाचा आहे नारायण होय रक्षितापण होय रक्षितापण होय रक्षितापण दासा साहे नारायण होय रक्षितापण होय रसितापन होय रसितापन दासाचा आहे नारायण होय रक्षितापण वा वा होय रक्षितापण होय रक्षितापण दासा साहे नारायण होय रसितापन होय रसितापन रक्षितापण होय रक्षितापण दासा साहे नारायण होय रक्षिता आपण. रक्षण करत असताना तुकाराम महाराज भगवान परमात्मा कोणालाही सांगून रक्षण करू शकतात ना, पण तसं न म्हणता आपण रक्षिता स्वतः होऊन रक्षण करतात. सुंदर प्रसंग आपल्याला नजरेसमोर असेल ऐका. कौरव पांडवांच्या भारतीय महायुद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आणि अर्जुनाचं रक्षण करायचं आहे. सर्व कारण मीमांसा नजरेसमोर आणा. दोघंही युद्ध ठरल्यानंतर साह्यता मागण्यासाठी जातात.
पण भगवान आराम करतात, दुर्योधनजी जातात. आणि दुर्योधनजी गेल्यानंतर आता ते मेवण्याचंच नातं असल्यामुळे भगवान जिथं आराम करतात तिथपर्यंत जातात. भगवान कुठे झोपलेत? भगवान खरी झोपले नव्हते, झोपेचं सोंग होतं. दुर्योधनजी आले. बसावं, कुठं बसावं? झोपलेल्या माणसाच्या कुठं बसावं? पायाकडून की डोक्याकडून? दुर्योधनाने विचार केला, मी का कमी आहे? पायाकडून बसण्याच्या ऐवजी डोक्याकडून बस. मी कमी आहे का अशी माणसं म्हणणारी जरा डोक्याकडून बसतात. बसले. भगवान जाणून होते. अर्जुन महाराज आले. अर्जुन महाराज आल्यानंतर आनंद वाटला. वा, आपली बसण्याची जागा रिझर्व आहे. अर्जुन महाराज येऊन पायथ्याशी बसले. आता पायथ्याशी बसल्यामुळे भगवान अशी झोपलेले आहेत ना. उठल्याबरोबर कोण दिसलं पहिलं? अर्जुन महाराज. अर्जुना कधी आलास? अर्जुना कधी आलास म्हटल्याबरोबर दुर्योधनजी म्हणतात, कृष्णा मी अगोदर आलोय. बरोबर, ठीक आहे. का आलात? सहाय्यता मागण्यासाठी. दोघं पण आलात, तो त्यासाठी. ठीक आहे. ऐका जरा, माझी नारायणी सेना, एक अक्षौहिणी नारायणी सेना एका बाजूला असेल आणि मी एकटा एका बाजूला असेल. पण लक्ष करा, मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. फक्त युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल. कोणाला कोणतं पाहिजे ते घ्या. दुर्योधन म्हटला, फुलपात्रम पळी घेऊन येणारा काय कामाचा? लक्षात आले ना? मग येणारा माणूस कवचा हाणणारा पाहिजे. त्याने शिरा हाटला पाहिजे. शिरा कोणाला हाटता येत नाही, जरा हाटून बघा. फुलपात्रम पळी घेऊन कोणाला पाळता येतं? दुर्योधनाने एक अक्षौहिणी सेना, नारायणी सेना पसंत केली. हा ठीक आहे, बरं झालं. अर्जुन तू, आपली कृपा, मला जे हवं होतं ते मागावंच लागलं नाही, ते आपोआपच शिल्लक राहिलं. तू हा पण ऐकलंस का? युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. त्या युक्तीच्या 4 गोष्टी कोणत्या? त्या महत्वाच्या आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये भगवंताने त्या 4 गोष्टीचा नामनिर्देश केला. द्रोणैंच भीष्मैंच जयद्रथैंच कर्णं तथान्यानप्योदवीरान्. या 4घांना कसं मारावं, या 4 गोष्टी आहेत. ठीक आहे. युद्धाला सुरुवात झाली. भीष्माचार्य शरपंजरी पडले. द्रोणाचार्यांचा एकुलता एक पुत्र अश्वत्थामा नावाचा, जीवापाड प्रेम असल्यामुळे अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला कृतवर्म्याचा आणि बुबाटा केला. अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्यांनी शस्त्र ठेवून दिलं. 15 दिवस संपले. भगवान चिंता करतात अर्जुनाच्या रक्षणाची. तेवढ्यामध्ये वैष्णवस्त्राने अभिमंत्रित करून भगदत्ताने अंकुश अर्जुनाच्या रोखाने फेक सोडला. भगदत्ताने आपला अंकुश वैष्णव मंत्राने अभिमंत्रित करून अर्जुनाच्या रोखाने सोडला. ते तेज आलेलं भगवंताने बघितलं आणि विचार केला, आता अर्जुन याच्यातून वाचू शकत नाही. काय केलं पाहिजे? अर्जुन रथी आहे, भगवान सारथी आहेत. रथीची बसण्याची जागा उंच असते, सारथीची खाली असते. भगवान हातामध्ये लगाम घेऊन बसलेले होते. ते तेज आल्याबरोबर भगवान आपल्याच जाग्यावर उठून उभे राहिले आणि ही माळा आहे का वैजयंती माळा अशी केली आणि वैष्णव अस्त्राने अभिमंत्रित करून सोडलेला तो अंकुश
भगवंताने आपल्या माळेमध्ये सामावून घेतला. ती सर्व तेज वैजयंती माळेमध्ये सामावून घेतलं आणि ती तेज शांत झालं. अर्जुनाने पाहिलं आणि अर्जुन म्हणतो, कृष्णा काय आलं होतं रे विघ्न, तुला काय माहीत आहे. दासा साही नारायण. भगवंताने हे विघ्न टाळलं, रक्षण केलं अर्जुनाचं. पुढे ऐका, युद्धाचा 17वा दिवस आहे. कारण 10 दिवस सेनापती म्हणून भीष्म राहिले, 5 दिवस द्रोणाचार्य राहिले. 16व्या दिवशी कर्ण सेनापती म्हणून समोर येतोय, पण 16व्या दिवशी भगवंताने कर्णाच्या समोर अर्जुनाला येऊ दिलं नाही. युद्धाचा 17वा दिवस. आज अर्जुनाची आणि कर्णाची समोरासमोर भेट आहे. तक्षक येतो कर्णाकडे, शत्रूचा शत्रू, शत्रूचा शत्रू बरोबर मित्र, शत्रूचा शत्रू बरोबर मित्र. अगोदरच तक्षकाचं आणि अर्जुनाचं वैर, आणि इकडे कर्णाचं आणि अर्जुनाचं वैर. तक्षक येतो आणि कर्णाची विनंती करतो, कर्णा मी तुला सहकार्य करतो. काय करतो, फक्त मला तुझ्या बाणावर बसू दे. बाणावर? हा, आणि काय करणार, काही नाही, फक्त बाणावर बसू दे मला, आणि तो बाण सोडतो सहज. गेल्यानंतर अर्जुनाच्या नरडीचाच घोट घेतो आणि कामच करतो तुझं. कर्णाने मान्य करण्याचं नाही, मान्य केलं नाही. शेवटी त्या तक्षकाला सांगितलं, तू बाजूला हो, षंड समजतो का मला. विनंती केली, अरे तुला कळत नाही, ज्याच्याशी मुकाबला करायचा तू सामान्य समजतो. शेवटी कर्णाने मान्य केलं आणि तक्षक बाणावर बसला आणि तो बाण सोडला, नेम धरून बाण सोडला, लक्ष करून बाण सोडला, आणि तो बाण येतोय हे भगवान कृष्ण परमात्म्याने पाहिलं. आणि बाणावर बाणावर तक्षक. आता खरं नाही, आता नेमकं काय केलं पाहिजे ऐका जरा. त्या तक्षकाला येत असताना पाहिल्यामुळे भगवंताने अर्जुनाच्या विजय रथावर डोंगरा एवढा भार वाढवला, आणि भार वाढल्यामुळे अर्जुनाच्या रथाचे चाक 1-1 फूट जमिनीमध्ये घुसल्या गेले. आणि घोड्यांच्या घोडे उभे होते ना, घोड्यांना वजन झाल्यामुळं त्यांचे पाय असे वाकले गेले, असे पाय वाकले आणि रथ 1 फूट जमिनीमध्ये घुसल्या गेला. तिकडून नेम धरून सोडलेला बाण अर्जुनाच्या कंठाचा भेद घेणार, पण 1 फूट खाली घुसल्यामुळं इथून वरचा भाग 1 फूट खाली आला अर्जुनाचा कंठ, आणि तो तक्षक अर्जुनाचा मुकुटच फक्त खाली पाडला. त्याने तक्षक परत माघारी गेला आणि कर्णाला म्हणतो, जरा नेम धरून सोड ना. गेला ना, मुकुटावरच गेला नेम. कर्णाने शेवटी मान्य केलं नाही. ऐका जरा, दासा साहे नारायण होय रक्षिता आपण. याकरिता आपण आपल्या कल्याणाची चिंता, आपल्या रक्षणाची चिंता तुकोबाराय बोलता देवावर घाला. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी, मारीसी तरी मारी, तारीसी तरी तारी, मारीसी तरी मारी. जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी, अथवा नको शरण आलो नेनतपणे. एकंदरीत भगवान परमात्म्यावर तुका म्हणे भार घातलिया, वरी होईल कैवारी. याकरिता परिहार देण्याची गरज नाही आणि शंका घेण्याची गरज नाही. भगवान परमात्मा रक्षक आहेत. यथामती यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी संत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ओंकार. हरिभक्तपरायण वैजनाथ महाराज, हरिभक्तपरायण ओतृश्वर महाराज. न धरावी
शंका. न धरावी शंका, 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 न धरावी शंका. नये बोल मने तुका, नये बोल मने तुका, दासा साहे नारायण, दासा साहे नारायण. नये बोल मने तुका, नये बोल मने तुका, दास साहे नारायण, दास साहे नारायण. होय रक्षिता आपण, 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 होय रक्षिता आपण, होय रक्षिता आपण, होय रक्षिता आपण, होय रक्षिता आपण, 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 होय रक्षिता आपण, होय रक्षिता आपण, दासा साहे नारायण, दासा साहे नारायण. होय रक्षिता आपण, होय रक्षिता आपण, होय रक्षिता, होय रक्षिता दासा साहे नारायण.
नारायण दास साहेब नारायण नारायण तुकाराम विठ्ठल जय जय